टेट 3 झाल्यापासून बऱ्याच यूट्यूबर्सचे जवळपास सगळ्यांनीच कट ऑफ किती राहील या संदर्भातील व्हिडिओ वारंवार दिलेले आहेत. आपण सुद्धा सुरुवातीला अगदी कट ऑफच्या संदर्भात कॅटेगरी वाईज व्हिडिओ दिलेले आहेत. आणि एकूणच सगळ्या जे यूट्यूबर्स आहेत किंवा सगळे जे अभियोग्यताधारक आहेत, यांचा सूर कुठेतरी असा आहे की यावेळेस गेल्या वेळेसपेक्षा कट ऑफ हाय राहणार. ही वास्तविकता आहे, हे आपण कुठेही नाकारत नाही आहोत आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं सुद्धा आहे. काही ज्या महत्त्वाच्या कॅटेगरी ज्या आहेत OBC आणि NT कॅटेगरीज, यांच्या संदर्भात आजपर्यंत जी भाष्य आहेत ती अशी आहेत की OBCचा कट ऑफ जो आहे सगळ्यात कमी राहणार आहे, आपलं सगळ्यात जास्त राहणार आहे. आणि NT-C साठी व्हॅकन्सीज जास्त कुठे दिसून येत नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये NT कॅटेगरी आणि इतर ज्या NT कॅटेगरी आहेत त्यांच्यासुद्धा व्हॅकन्सीज तुलनेने कमी असलेल्या आपल्याला प्रत्येक ठिकाणच्या माहितीमधून दिसून येतं. अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. एकतर आता व्हॅकन्सीचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे, त्यामुळे OBCचा कट ऑफ ही तुलनेने आपण जितकं म्हणत होतो तितका हाय जाणार नाही. त्यातही महिलांचा कट ऑफ हा कमी राहणार आहे. दुसरी गोष्ट 1.1 पद आहे. तिसरी गोष्ट लिमिटेड प्रिफरन्स आहेत. या लिमिटेड प्रिफरन्सच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपण वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की एखाद वेळेस 150 मार्क असणाराही लागणार नाही आणि मग कधीकधी 100 मार्क 125 मार्क असणाराही लागून जाईल. हा लिमिटेड प्रिफरन्सचा जसा जास्त मार्क असणाऱ्यासाठी तोटा आहे, तसं कमी गुण असणाऱ्यासाठी हा फायदासुद्धा आहे. दुसरी गोष्ट, सेकंड फेजला सुद्धा तुम्हाला संधी आहे आणि जर तुम्ही फर्स्ट फेजमध्ये झालं नाही तुमचं काम, तर सेकंड फेजला सुद्धा तुमचं काम होण्याची दाट शक्यता आहे. सेकंड फेजला सुद्धा तुम्हाला 9 ते 10 हजार जागा राहतील आणि मध्येच जर शासनाने असा निर्णय घेतला की 2026-27 या संच मान्यतेच्या जर संपूर्ण फक्त 31 मेपर्यंतच्या नाही तर त्यानंतरच्याही व्हॅकन्सीज जर शासनाने याच पवित्र पोर्टल भरतीला 2025लाच दिल्या आणि तसं होण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे मग भरती अजूनही रिक्त झालेल्या पदांची भरती अजूनही पुढे वाढू शकते. त्या संदर्भामध्ये निश्चितच पुढे पहिला टप्पा झाल्यानंतर विद्यार्थी संघटना दुसऱ्या टप्प्यासाठी ती मागणी करणारच आहेत. सोबतच या भरतीमध्ये जे उमेदवार अगोदरपासून नोकरीला आहेत त्यांच्या आवडीचं ठिकाण नाही भेटलं तर ते त्या ठिकाणी जॉईन होणार नाहीत, मग त्या जागासुद्धा व्हॅकंट राहणार आहेत. अशा जागासुद्धा 1000-1500 जागा ह्या व्हॅकंट राहतील आणि त्या दुसऱ्या टप्प्याला येतील. जसं आपण 2022ची भरती बघितलेली आहे, तिच्यामध्ये जवळपास 2-2.5 हजार व्हॅकंट जागा राहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यावेळेसुद्धा असं होऊ शकतं आणि ते होणारच आहे, या बाबतीत वाद नाही. त्यामुळे मग OBC सारख्या कॅटेगरी असतील आणि NT-A-B-C-D आणि त्यामध्येही NT-C यांनासुद्धा सेकंड फेजमध्ये चांगली संधी भेटू शकते. त्यामुळे OBCच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा लिमिटेड प्रिफरन्स आणि 1.1 पद यामुळे अगदी तुम्हाला अंडर 100 मार्क असले, 100च्या आत जरी मार्क असले तरी तुम्ही तितक्याच प्रामाणिकपणे निवड करायची आहे प्रिफरन्सची. कारण एखाद्या एखादी शाळा आहे आणि एखाद्या शाळेमध्ये काय झालं आहे की 100 मार्कवाला हा त्या शाळेला प्रिफरन्स देणारा सगळ्यात जास्त मार्कवाला विद्यार्थी असेल, बाकीचे सगळ्यांनी त्या खालच्याच त्याच्या खालीच मार्क असणारे असतील, तर अशा वेळेस तुम्हाला संधी भेटणार आहे. 2 आकडेवारीवर सुद्धा प्रत्येक कॅटेगरीमध्ये कितीही कॉम्पिटिशन असली तरी आकडेवारी येणार आहे आणि ह्या वेळेस होणार आहे, या बाबतीमध्ये काहीही शंका नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचं जे विथ इंटरव्ह्यूचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जर तुम्ही चांगली गुणवत्ता व्यावसायिक आणि शैक्षणिक अभियोग्यता जर तुमची चांगली असेल तर तिथे 90% मार्क हे तुमच्या गुणांवर अवलंबून आहेत, तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेवर अवलंबून आहेत. त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे. त्यामुळे OBCच्याही कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी पाठीमागं फिरून पाहायचं नाही आहे आणि इतर NT कॅटेगरीलासुद्धा खूप मोठी संधी आहे. निगेटिव्हिटी ठेवूच नका. सगळ्याच कॅटेगरीमध्ये 2 अंकावर येणार आहेत ही गोष्ट मात्र
लिमिटेड प्रिफरन्समुळे पक्की आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.